सध्या राज्यात चर्चेचा विषय बनलेले आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी सामाजिक कार्यकर्ता अंजली दामनिया यांनी केलेल्या आरोपाबद्दल मोठं वक्तव्य केलं। तुरुंगात असलेल्या संतोष देशमुख यांच्या मारेकरांना वेगळी ट्रीटमेंट मिळतेय असा आरोप अंजली दामनिया यांनी केला। त्यावर धनंजय मुंडे बोलले, याबाबत मी काहीही उत्तर देणार नाही, मला प्रश्न विचारू नका। मी स्पष्टपणे सांगितले, जे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे हत्यारे आहेत त्यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, त्यांना तात्काळ फाशी द्या। कोणी काय म्हणावं हा विषय वेगळा, पोलिसांकडून योग्य तपास सुरू आहे असं धनंजय मुंडे म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावण्यात आला। वाल्मिक कराड हाच या गुन्ह्यात मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे, त्यावर सुद्धा मकोका लावण्यात आलाय। पण वाल्मिक कराडला हत्या प्रकरणात अटक झालेली नाही, त्यावर खंडणीचा गुन्हा आहे, हे या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। बऱ्याच जणांचा गैरसमज होतोय की वाल्मिक कराड यांना हत्या प्रकरणात शिक्षा मिळणार आहे, मिळेलही कदाचित, मात्र त्या दिशेने तपास चाललाय का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न। खंडणी आणि हत्या प्रकरणाचा कशा प्रकारे संबंध आहे हे तपास अधिकाऱ्यांना सिद्ध करावं लागणार आहे। मात्र विष्णू चाटेचा मोबाईल अजून सापडलेला नाही, त्यामुळे वाल्मिक कराड आणि चाटे यांच्यात किती वेळा संभाषण झालं, व्हिडिओ कॉल झाला का, कोण आहे या प्रकरणाचा मास्टरमाइंड हे अजून सिद्ध झालेलं नाही। वाल्मिक कराडला जामीन मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झालाय अशी एक बातमी समोर येते। खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची सीआयडी कडून चौकशी सुरू आहे, तर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यामुळे जामिनीसाठी अर्ज करण्याचा वाल्मिक कराडचा मार्ग मोकळा झालाय। आज न्यायालयासमोर ही सुनावणी होत आहे। कराड याला थोड्याच वेळापूर्वी न्यायालयासमोर हजर करण्यात आले। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड संदर्भात ही आजची मोठी बातमी समोर आली आहे। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात आणि बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेला वाल्मिक कराड याला बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। यापूर्वी वाल्मिक कराड हा जवळपास 21 दिवस पोलीस कोठडीत होता। बीड न्यायालयाने आज वाल्मिक कराडला खंडणी आणि मकोका प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत दाखल केलेल्या गुन्हा प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली। सीआयडीने आज न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्याची माहिती दिली। त्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली। मकोका लागल्यानंतर वाल्मिक कराडला तुर्तास जामीन मिळणं तसं अवघड असताना देखील आता वाल्मिक कराडकडून जामीनसाठी कोणते प्रयत्न केले जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान वाल्मिक कराड यांना आता जामीन मिळाला तर प्रकरण आणखी तापू शकतं, त्यामुळे खरे तर वाल्मिक कराड यांना आणखी काही दिवस कोठडीतच ठेवलं जाईल। माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा बनवलं जात आहे, राजकारणासाठी वापर झाला असं विधान काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराड यांच्या पत्नी यांनी केलं होतं। त्यामुळे वाल्मिक कराड यांना जामीन मिळणार का आणि त्यांना मुख्य आकाला वाचविण्यासाठी वाल्मिक कराडला बळीचा बकरा बनवलं जातंय का, की कराड यांना बाहेर काढण्यासाठी बाकी आरोपी जे आहेत त्यांना बळीचा बकरा बनवलं जातं आणि ते सगळे गुन्हे कबूल करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण अद्याप काही आरोपींनी वाल्मिक कराड यांचं हत्या प्रकरणात नाव घेतलं नाही असा युक्तिवाद वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी केला होता। पुढे आता हे प्रकरण काय वळण घेईल आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना काय शिक्षा होईल यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।